नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आजच्या PYQमध्ये मराठी विषय आपण घेऊन आलेलो आहोत. मराठी विषयामधील आपण लिंग या व्याकरणावर या ठिकाणी 30 प्रश्न घेणार आहोत. सुरू करूया आपण आजचा प्रश्न. पोर या शब्दाचं लिंग कोणतं? पर्याय आपल्यासमोर 4 आहेत. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी. त्यानंतर पर्याय बी नपुंसकलिंगी, सी पुल्लिंगी आणि डी स्त्रीलिंगी. तर यामध्ये बघा, पोर हा जो शब्द आहे हा तीनही प्रकारात म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगीमध्ये वापरला जातो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया आपण. विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा असा आपल्याला प्रश्न आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. विद्वानीन, विदुषी, विद्वाना आणि विद्वानी. तर या ठिकाणी विदुषी हा जो पर्याय आहे हा विद्वान या शब्दाचा विदुषी हा योग्य पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. त्यानंतर खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. चादर, पागोटे, टोपी आणि रुमाल. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ती चादर, ती टोपी, तो रुमाल, परंतु या ठिकाणी आपण ते पागोटे म्हणतो. म्हणून पागोटे हे या ठिकाणी नपुंसकलिंगी होणार आहे आणि तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न चौथा बघा. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय असं विचारलेलं आहे. तर उंट हा पुल्लिंगी शब्द आहे. मग उंट याची जी मादी असते तिला आपण सांडणी असं म्हणतो. त्यामुळे चुकूनही उंटीन किंवा मादी उंट असं म्हणू नका. पर्याय क्रमांक डी सांडणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण त्याचं स्त्रीलिंगी रूप जे आहे सांडणी आहे. प्रश्न 5वा. पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर सागर, मुलगा, पाणी आणि देवता. बघा, तर या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द ओळखताना आपण ती लावून बघूया. तर तो सागर, तो मुलगा, ते पाणी आणि ती देवता. तर या ठिकाणी देवता जे आहे ते या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी देवता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर या ठिकाणी बोकाचा बोकी कधी होणार नाही किंवा बुकीन पण होणार नाही, किंवा या ठिकाणी मांजर सुद्धा आपण म्हणत नाही त्याला. तर याला बोका या शब्दाचा योग्य पर्याय जो आहे तो आहे भाटी. बोका हा पुल्लिंगी शब्द आहे आणि त्याची मादी जी असते तिला आपण भाटी म्हणतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा शब्द बघा. कवी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? कविता, कविनी, कवयत्री आणि कवयित्री. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचं जर बघितलं तुम्ही, कवयित्री, कवीचं कवयित्री हा जो पर्याय क्रमांक डी आहे तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी कवयित्री हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 8वा बघा. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी नाही असं विचारलंय. तर या ठिकाणी पुल्लिंगी शब्द कोणता नाही तो आपल्याला बघायचा आहे. आता ओढा बघा, काय होईल? तो ओढा, हे की नाही. त्याच्यानंतर तो समुद्र, ती नदी आणि तो झरा. मग या ठिकाणी पुल्लिंगी शब्द कोणता नाही? तर ती नदी. म्हणजे नदी हा या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द आहे आणि आपल्याला काय विचारलंय? कोणता शब्द पुल्लिंगी नाही? म्हणून पर्याय क्रमांक सी नदी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 9वा बघा. व्याही या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा. व्याहीला आपण विहीन असं म्हणतो. व्याहीन असं कधीच म्हणत नाही. म्हणून या ठिकाणी सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे विहीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 10वा बघा. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी व पुल्लिंगी अशा दोन्ही लिंगात वापरला जातो? आता पुस्तक जर बघितलं तर ते पुस्तक म्हणतो, म्हणजे या ठिकाणी ते चालणार नाही. पेन, तो पेन म्हणतो. मात्र वेळ म्हणताना आपण वेळ हा शब्द 2 अर्थाने वापरला जातो. जर आपल्याला एखादा प्रसंग आला तर आपण तो वेळ म्हणजे तो प्रसंग आला होता, म्हणजे या ठिकाणी तो वेळ पण म्हणू शकतो आपण आणि ती वेळ. आता ती वेळ म्हणजे जी काही आपल्यावर वेळ येते आहे की नाही, समय, त्याला हिंदीमध्ये समय म्हणतात. म्हणून वेळ हा शब्द दोन्ही लिंगात वापरला जातो, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वेळ. प्रश्न 11वा बघा. साधू या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर या ठिकाणी पर्याय बघा आपल्याला समोर 4 आहेत. साधू, साधुनी, साध्वी आणि साध्वीन. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी साध्वी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण संस्कृतमधून आलेला साधू हा जो शब्द आहे त्या साधू शब्दाचं साध्वी हा योग्य पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी साध्वी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा. कोळी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा.
आता कोळींला इन प्रत्यय लावायचा बघा, याचा स्त्रीलिंगी जो शब्द बनवायचा असेल, कोळी हा पुल्लिंगी शब्द आहे, तर कोळीचं आपल्याला इन प्रत्यय लागला की त्याचं स्त्रीलिंगी रूप तयार होतं. मग कोळणी होणार नाही. कोळीन बघा, पर्याय क्रमांक बी कोळीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 बिलकुल तसाच, जसा कोळी शब्दाचं आपल्याला या ठिकाणी आपण स्त्रीलिंगी रूप केलं, तसंच गवळी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला करायचं आहे. मग गवळींचं या ठिकाणी गवळी, गवळीन, गवळीन बघा, पर्याय क्रमांक बी गवळीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 14 वर या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? बघा, आता हे तर सांगायचं काम नको, फक्त या ठिकाणी गोंधळ होईल, पहिला उकार का दुसरा उकार, कारण नवरी होणार नाही, वरी होणार नाही. मग या ठिकाणी वरचं वधू होतं, पण वधू पहिला उकार की दुसरा उकार, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए वधू दुसरा उकार, कारण या ठिकाणी दीर्घ उकार पाहिजे, म्हणून वधू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा, खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द गट ओळखायचा होता नपुसकलिंगीचा. मग या ठिकाणी ते तो जो आहे ते त्याला जोडत चालायचं, त्या जे काही शब्द आहे त्याच्यापूर्वी आपण ते जोडून बघूया. आपण आता पेन लावताना ते होईल का तो पेन होईल, म्हणजे ते होणार का नाही. चला, सूर्य तो सूर्य, म्हणजे हे पण गट होणार नाही. आता घड्याळ लावताना बघा ते घड्याळ. आता बघूया पुढचं, बघूया आपण ते पुस्तक आणि ते घर. याचा अर्थ पर्याय क्रमांक सी घड्याळ, पुस्तक, घर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 16 बघा, युवक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा. आता युवकाचं युवकी होणार नाही, तरुणी पण होणार नाही, है की नाही. तर या ठिकाणी युवती हे जे आहे, युवक युवती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा, सासू या शब्दाचं आपल्याला पुल्लिंगी रूप ओळखायचं आहे. सासू हे काय आहे, हे स्त्रीलिंगी शब्द आहे. मग सासूचं सासरा, म्हणून या ठिकाणी जे आहे पर्याय क्रमांक ए सासरा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल, कारण सासूजी होणार नाही, सासरे सुद्धा, सासरे हे अनेक वचन होईल, म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे सासरा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊया आपण. मोर या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय? तर या ठिकाणी मात्र गोंधळ होतो. बरेच जण मोरणी असं लिहितात, मोरीन किंवा लांडोरी, मादी मोर. तर या ठिकाणी मोर जो शब्द आहे, मोर हा या ठिकाणी काय आहे, तर हा नर आहे, म्हणजे हा पुल्लिंगी शब्द आहे. मग लांडोर जे आहे, लांडोर त्याची मादी असते, म्हणून लांडोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक ए लांडोर. त्याच्यानंतर 19वा प्रश्न बघूया आपण. गृहिणी या शब्दाचं पुल्लिंगी रूप ओळखायचं आहे. आता गृहिणी, तर गृहिणी हे स्त्रीलिंगी शब्द आहे. मग या ठिकाणी घरमालक, गृहस्थ, पुरुष आणि गृही असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी गृहस्थ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि त्याचं ते पुल्लिंगी रूप आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 कडे जाऊया. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पर्याय 3, 2, 9 आणि 5. तर या ठिकाणी 9 जो पर्याय आहे तो या ठिकाणी वचनानुसार बदलणारे आहेत. मग लिंगानुसार बदलणारी 3च आहेत. अशी किती सर्वनामे आहेत? 3. तर ती कोणकोणती आहेत? तो, हा आणि जो. तो, हा आणि जो यांचं या ठिकाणी काय होतं, ते लिंगानुसार बदलतं, म्हणून पर्याय क्रमांक ए 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. दिवा या शब्दाचं लिंग ओळखायचं आपल्याला. तर दिवा या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं, तर कोणतं लिंग आहे मग? तो दिवा. मग किती नंबरला आहे तो दिवा? बघा, तो आहे पुल्लिंगी. तर तो दिवा म्हटलं की पुल्लिंगी शब्द आहे, तो लावला आपण, म्हणून पर्याय क्रमांक सी पुल्लिंगी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 22कडे जाऊया. वानर या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होईल? वानर. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 2 ठिकाणी वानरीन आलेलं आहे. तर मग आपल्याला ते दोन्ही जे आहे ते वानरीन हे दोन्ही या ठिकाणी चुकीचे उत्तर आहेत, मुद्दाम फसवण्यासाठी दिलेलं आहे. माकडीन तर होणारच नाही. मग सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे, पर्याय डी या ठिकाणी वानरी, म्हणजे वानर या शब्दाला जर आपण ई प्रत्यय लावला तर या ठिकाणी वानरी, रला त्या ठिकाणी आपल्याला ई प्रत्यय लावावा लागेल. तर वानरी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी वानरी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23कडे जाऊया. बहीण या शब्दाचं पुल्लिंगी रूप काय आहे? बहीण आपण सगळे जाणता, बहीण म्हणजे त्याचं पुल्लिंगी रूप होतं भाऊ. तर पर्याय क्रमांक डी भाऊ हे या ठिकाणी त्याचं योग्य पर्याय आहे. चला 24कडे जाऊया आपण. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे? आता भात, तो भात, तूप,
ते तूप, डाळ ती डाळ, वरण ते वरण. तर ती कोणापुढं लावलं आपण? डाळीपुढं. मग या ठिकाणी ती डाळ म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे स्त्रीलिंगी रूप आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 कडे जाऊया. धोबी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला सांगायचं आहे. धोबी याचं कोणतं रूप आहे? है की नाही? धोबी तर हे तो धोबी म्हणजे पुल्लिंग रूप आहे. मग या ठिकाणी त्याचं स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर त्याचं स्त्रीलिंगी रूप होईल धोबीन. किती नंबरला आहे बघा धोबीन? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी सगळ्यात शेवटचा. कारण धोबनी होणार नाही, धोबीनबाई होणार नाही, धोबन होणार नाही. मग या ठिकाणी धोबीन हा त्याचा योग्य पर्याय आहे. बऱ्याच ठिकाणी धोबन असं म्हटलं जातं, परंतु तो चुकीचा शब्द आहे. खरा शब्द आहे धोबीन. पर्याय क्रमांक डी. 26वा प्रश्न बघा. श्रीमान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. श्रीमती, श्रीमंत, श्रीमानिनी आणि श्रीमंती. तर श्रीमंती होणार नाही, श्रीमानिनी हे पण होणार नाही आणि श्रीमंत तर होऊ शकत नाही. मग पर्याय क्रमांक ए श्रीमती, श्रीमान, श्रीमती. आपण सरळ म्हणतो श्रीमान, श्रीमती, म्हणून पर्याय क्रमांक ए श्रीमती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण संस्कृतच्या नियमानुसार या ठिकाणी मानचे मनी असं त्या ठिकाणी होतं, म्हणून श्रीमती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण मानचं मती असं होतं. पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 27 कडे. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जातो? म्हणजे असा कोणता शब्द आहे का जो स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगात वापरला जातो? तर या ठिकाणी बघा, मुलगा, तो मुलगा, ती मुलगा म्हणतो का? पण नाही. चला, मुलगी, ती मुलगी म्हणतो. त्याच्यानंतर स्त्री, ती स्त्री, म्हणजे वरचे तिन्ही पर्याय लागू होत नाही. पण बाळ जो शब्द आहे तर या ठिकाणी बाळाला आपण पुल्लिंगी पण लावतो, स्त्रीलिंगी पण लावतो आणि या ठिकाणी नपुंसकलिंगी सुद्धा लावतो. म्हणजे तो बाळ, ती बाळ आणि ते बाळ सुद्धा होतं. म्हणून बाळ हे तिन्ही रूपात चालतं, तिन्ही लिंगात वापरलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, 28वा प्रश्न बघा. वाघ या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर वाघिणी होणार का? नाही. वाघी नाही. वाघीण मात्र पर्याय क्रमांक सी वाघीण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण या ठिकाणी इन हा प्रत्यय लागतो, म्हणून सी योग्य पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. लेखक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे. लेखक हा पुल्लिंगी शब्द आहे, मग लेखकी होईल का? नाही होणार. लेखक स्त्री पण नाही. लेखिका मात्र या ठिकाणी योग्य पर्याय त्याचा होणार आहे. कारण लेखनी सगळ्यात शेवटचं जे आहे, लेखनी हे जे आहे स्त्रीलिंगी रूप आहे, परंतु लेखनी जे आहे हे लेखन जो आहे, लेखन त्याचं लेखनी होतं, परंतु लेखकाचं मात्र लेखिका होतं. म्हणून पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पुल्लिंगी बघा, 1 नंबरला तो फळा, है की नाही? 1च नंबरला शब्द आहे तो फळा. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक ए. खालचे पर्याय आपल्याला वाचायची गरज नाही. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आशा करतो की अगदी सोपी तासिका होती आणि आपण कधी कधी सोप्या तासिकेमध्ये चूक करतो, म्हणून मुद्दाम लिंगावरची तासिका आपण घेतलेली आहे. आशा करतो तुम्हाला सर्व स्पष्टीकरण, सहज प्रश्न आवडले असतील. जर आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.